मुंबईमध्ये पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे। दक्षिण मुंबईमध्ये तर गेल्या 1.5 ते 2 तासापासून सतत पाऊस पडतोय आणि याचा परिणाम आता दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर दिसून यायला लागलेला आहे। आपण पाहताय दक्षिण मुंबईमध्ये आता वेगवेगळ्या रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हा जो रस्ता आहे हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कारण की मुंबईमध्ये महाराष्ट्राचं जे सत्ता केंद्र आहे मंत्रालय, त्या मंत्रालयाच्या समोरून थेट कुलाब्याकडे जाणारा हा रस्ता आहे। वाय.बी. चव्हाण सेंटरच्या समोरचा हा रस्ता आहे, ज्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांचा बंगला देखील आहे। हा सिद्धगड बंगला आहे, ज्या ठिकाणी ज्या बंगल्याच्या समोर आता हे पाणी साचलेलं आहे। हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सध्या तरी पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली आहे, मात्र पावसाचा जोर वाढला तर हे पावसाचं पाणी आणखीन देखील वाढू शकतं, त्यामुळे इथल्या वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो। हा जो रस्ता आहे तो जनरल जगन्नाथ रोड आहे, जो मंत्रालयाकडून येतो, वाय.बी. चव्हाणकडून येतो आणि कुलाब्याच्या दिशेने जातो। त्या पूर्ण रोडवर सध्या अशा प्रकारे पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। याच रस्त्यावरून अनेक मंत्री जातात, अनेक प्रशासकीय मोठे अधिकारी जातात, मात्र त्याच रस्त्यावर असलेल्या या पाणी साचल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची पोलखोल झाल्याचं दिसून येत आहे आणि कशा प्रकारे नालेसफाई झाली असेल हे देखील दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मुंबईमध्ये आज पाणी साचल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय, मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येतंय, मात्र याचा फटका हा मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना बसतोय हे निश्चित। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।